नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:32 ते 9:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:39 आणि यमगंड काळ दुपारी 3:24 ते 4:46 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही सकारात्मक घटनासुद्धा घडू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचमुळे आज तुमचा मूड कॉन्फिडन्ससुद्धा चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमस्थ रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर काढू शकतील. मात्र छोटे मोठे लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या सकारात्मक घटना घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येते. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3ऱ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल
त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या काही आशापेक्षा आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे तुमच्यातली ऊर्जासुद्धा जबरदस्त दिसून येईल. जी कामं पूर्ण होत नाही जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवनवीन गोष्टी किंवा त्या संदर्भातले निर्णय किंवा कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, लगादकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्ण होताना थोडा वेळ होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं काही सुद्धा महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही करू शकाल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. लाभाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण काही लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. आज तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधीसुद्धा समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि खूपच चांगली दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी लाभू शकेल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. नवीन काही कामं करायची असेल तर आजच्या दिवशी जरूर करू शकता. उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 24 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.